आज करूया आपण देवीच्या नैवेद्यासाठी गव्हाचं पीठ आणि बेसन पिठाची अगदी पारंपरिक पद्धतीने केली जाणारी खुसखुशीत अशी कडाकणी। त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, चवीप्रमाणे मीठ, हळद, 2 चमचे पिठी साखर, ओवा, 1 पळी तेल घालायचं आणि सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाले की यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि जसं आपण साध्या पुरीचं पीठ मळतो त्याच प्रकारे हे पण घट्टसर पीठ मळून घ्यायचं। पीठ मळून झालं की याला 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं। 10 मिनिटांनंतर हातात छोटासा गोळा करून घ्यायचा। पोलपाटाला थोडंसं सुक्क गव्हाचं पीठ लावायचं आणि नावाप्रमाणेच कडकणी आपल्याला पातळ अशी लाटून घ्यायची बघा। अशा प्रकारे कडकणी लाटून झाली की गरम गरम तेलात कडकणी सोडून द्यायची। आलटीपलटी करून आपल्याला चांगली डाग पडूस्तर कडकणी तळून घ्यायची आहे बघा। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। तर आपली कडकणी तळून झालेली आहे। अशाच प्रकारे मी सर्व कडकण्या तळून घेतल्या आहेत। तर तयार आहेत आपल्या नवरात्रीमध्ये केली जाणाऱ्या देवीच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने खुसखुशीत अशा कडकण्या। तर मोठा आपला डिटेलमध्ये व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर आलेला आहे, नक्की जाऊन बघा। खूप मस्त ह्या कडकण्या होत्यात। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।